गव्हर्नमेंट गॅझेटियर्सवरती तुमची ही नाही असं तुमचं म्हणणं नाही नाही ही वेगळं आहे ती तत्सम जात म्हणून. कारण मराठ्याची समजा यांनी पहिली एखादी माळाची जात घातली नंतर 5-6 घातल्या का पोट जाती पदार्थ नाही. मराठीचे पोटजात कुणी होती त्यांना काय नाही कसं लावलं पोटजात जाण्यासाठी ती तत्सम होती म्हणून तशी आहे म्हणून. मराठीचे कुंडीत काहीच फरक नाही ना तत्सम जाते ना ते. बरं, मग तुमचं असं म्हणणं आहे की हे सरसकट देण्यात आलं तर त्यासाठी मराठा आणि पोटजात सरसकट शब्द नव्हते त्यांची पोटजात उपजात हे म्हणून मराठा आणि कुंडी राज्यातलं एक आहे. ज्याला घ्यायचं ते घेईन सरसकट म्हणजे सगळ्याला घ्यावं लागेल. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जेवढे मराठा आहेत ते सगळे कुणबीच आहेत. मग ज्यांना दाखला घ्यायचा असेल तो दाखला घ्या असं म्हणणं आहे. हो एकदा हे डिक्लेरेशन झालं की ज्यांना अर्ज करायचं ते घेतलं. आणि मला जे काही तुमच्या बोलण्यावरनं असं समजतं आहे की ज्यांचं मराठा आरक्षण कुणबी जाहीर करा आणि ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे ते असेल घेते. त्यांनी अर्ज करावा आणि सर्टिफिकेट घ्यावं ज्यांना घ्यायचं घेणार नाही. अशीच तुमची मागणी आहे. हो पहिलं 96 कोळी वाटतं पहिलं 92 कोळी वाटतं ज्याला घ्यायचं ते घेईन. ज्यांना 96 कोळी वाटतं ते घेणार नाही. नको घेणार काही गरज नाही आपल्याला. पण या मागणी संदर्भात